नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आता ना गुढीपाडवा जवळ येत आहे, तर त्यासाठी एक मी स्पेशल अशी ना रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला, आज मी गुढीपाडव्याची ना स्पेशल अशी रेसिपी काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। चला तर मग आता मी तुमच्याशी रेसिपी शेअर करते। तर साखरेचा हार बनवण्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे। तर पहिल्यांदाच बनवते म्हणून मी थोड्याच प्रमाणात घेतलेलं आहे। तर इथे नाप्याचं पात्र घेतलेलं आहे, तर हा दोरा घेतलेला आहे। तर आता हा दोरा मी थोडासा पाण्यामध्ये डुबवून घेते आणि आता ह्याला ना आप्पे पात्राला थोडंसं तूप लावून घ्यायचं। मग आता अगोदर मी पाक बनवून घेते। तर चला तुम्हाला दाखवते। पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती, मस्त इथे ना पातेलं ठेवलेलं आहे। तर साखर ॲड करूया। तर साखर ना भिजेल इतकीच ना पाणी वतायचं। तर जास्तीचं पाणी वतायचं नाही, साखर जेवढी भिजते ना तेवढीच ना आपण इथं पाणी वतायचं आहे। तर तुम्ही पाहू शकताय। तर बघूया याच्यामध्ये कसं होतात आपले ना साखरेच्या हारीच्या गाठी। तर मस्त असं ना पहिल्यांदाच बनवते, तर ट्राय करूया। साखरेच्या गाठी म्हणजे ना साखरेपासून तयार केलेल्या छोट्या छोट्या गाठी असतात आणि त्या दोऱ्यातून ओवून माळ तयार केली जाते। तर त्याला आपण ना साखरेचा गाठीचा हार म्हणतो आणि गुढीपाडव्याला ना ही स्पेशल अशी ना ह्या साखरेच्या गाठीचा हाराचा मान असतो। तर गुढीपाडवा हा ना महाराष्ट्राचा नवीन वर्षाचा सण मानला जातो। तर या सणाला ना हा साखरेचा हार गाठीचा हार ना अवश्य लागतो आणि गुढीपाडव्याला साखरेच्या गाठीचे ना इतकं खूप म्हणजे खूप असं ना ही स्पेशल आणि रेसिपी आहे। खूप छान अशी ही रेसिपी आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर मी इथे ना आप्पे पात्राला ना तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं, कारण तूप लावल्यामुळे ना आपले हे ना साखरेच्या गाठीचा हार ना लगेच निघू शकतो। तर इथे तुम्ही पाहू शकताय छान अशी ना मी दोऱ्याची माळ ठेवलेली आहे। डबल करायची, थोडंसं पाण्यात डुबवून मी घेतलेलं आहे आणि नंतर ना इथे बघा मी असं सेट करून ठेवलेलं आहे। आणि आता आपला ना पाक तयार होतोय। एकदम आपल्याला एक तारी वगैरे पाक बनवायचं नाही आहे, एकदम असा घट्टसर पाक बनवायचा आहे। जसा की साखरेचा हा पाक आहे ना त्याचा गोळा बनलाय की समजायचं की आपला पाक ना अगदी परफेक्ट असा पाक बनलेला आहे। तर गुढीपाडव्याच्या दिवशी ना ह्या साखरेच्या गाठीच्या हाराचा ना खूप म्हणजे खूप मान असतो आणि पूजेला ना हाच हार लागतो। तर ना साखरेच्या गाठी ना प्रसाद म्हणून घरातील छान असं ना सर्वांनी दिले जातात आणि लहान मुलांच्या गळ्यामध्ये ना विशेष हे ना बांधलं जातात आणि लहान मुले हे आवडीने खातात आणि त्यामुळे ना घरात गोडवा आणि आनंद पण वाढतो। तर ही गुढीपाडवा ना महाराष्ट्रात अनेक वर्षापासून चालत आलेली आणि आजही लोक मोठ्या उत्साहाने ना हा गुढीपाडवा सण साजरा करतात। तर हा साखरेचा गाठीचा हाराचं ना तेवढं महत्त्व आहे आणि स्पेशल ही रेसिपी आहे। तर इथे मी ना चेक करत होते की साखरेचा पाक बनलेला आहे की नाही आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय छान आहे त्यानं एकदम घट्टसर असा ना साखरेचा म्हणजे पाक तयार होतोय। तर आणखीन थोडंसं मीडियममध्ये आहे म्हणून मी आणखीन एक 2-3 मिनिटं ना मीडियम गॅस ठेवून ना मी ते ना पाक बनवून घेतलेला आहे। तर अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आणि मी पहिल्यांदाच हे साखरेचा गाठीचा हार बनवते बरं का। तर बघूया आता कसा होतोय तो। तर इथे ना मी गरमागरम पटकन इथे ना आपण हे साखरेचा पाक ना याच्यावरती ओतून घ्यायचा दोऱ्यावरती। तर दोरा मधोमध असं सेट करून घ्यायचा, म्हणजे सेट केल्यामुळे ना छान असं ना दोऱ्यावरती ना हा हार बनला जातो आणि खायला पण एकदम टेस्टी असा ना हा साखरेचा गाठीचा हार बनतो। गुढीपाडव्याला ना साखरेची गाठी माळ ही खूप पारंपरिक ना गोष्ट आहे। महाराष्ट्रात ना हे साखरेच्या गाठीच्या माळाला ना खूप महत्त्व दिलं जातं आणि गोडवा समृद्धीचं प्रतीक आणि गोड घोड असं या साखरेचा हाराचं आहे बरं का। आणि इथे बघा मी सर्वीकडे ना या आप्पे पात्रामध्ये ॲड केलेलं आहे। तर 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। पण जास्त म्हणजे जेवढी साखर भिजते ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे, अजिबात जास्त पाणी वापरायचं नाही आहे। तर इथे मी छान असं सेट करून घेतलेलं आहे आणि 15-20 मिनिटानंतर ना हा पाक थंड झाल्यानंतर ना आपला छान असा ना हा रेडीमेड जसा आपण विकत आणतो ना साखरेचा हार तसाच बनतोय।
आणि गुढीपाडव्याला ना ही साखरेची गाठीची माळ ना ही आवर्जून लागते आणि ही खूप पारंपरिक गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ना गुढी उभारल्यानंतर ना साखरेच्या गाठीचे ना खूप म्हणजे खूप ना ह्याला ना विशेष महत्त्व दिलं जातं आणि प्रत्येक गुढीला ना ही अशी साखरेची हार बांधली जाते. तर खूप छान असा ना आम्ही इथे साखरेचा हार बनवलेला आहे. तर पहिल्यांदाच बनवलं आहे बरं का आणि इतकं छान झालेलं आहे. मला असा विश्वासही नव्हता की एवढा छान असा ना हा साखरेचा गाठीचा हार बनेल. पण एकच बनवलेला आहे. म्हटलं आता पहिल्यांदा ट्राय करून बघूया. तर इथे मी तुम्हाला दाखवते, ताटामध्ये ठेवून देते आणि तुम्हाला इथं दाखवते की हा हार कसा बनलेला आहे. तर थोडा तरी जमलेला आहे असं मला वाटतोय. पण खूप छान एकदम असं विकत जसा आणतो ना साखरेचा गाठीचा हार, तसाच एकदम छान आणि टेस्टी असा हा ना साखरेचा हार ना बनलेला आहे. तर शौर्यला आश्चर्य वाटत होते की मम्मा हे तू काय बनवलेलं आहे. मी म्हटलं साखरेचा हार बनवला. त्याला खूप आवडलं बरं का. आणि शौर्यला मी लगेच व्हिडिओ वगैरे काढून ना लगेच मी शौर्यला खायला पण दिलेलं आहे. तर पहिल्यांदाच बनवलेलं आहे. तर कसं वाटतंय, कसं झालेलं आहे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी बनवलेलं ना हा गुढीपाडव्याचं स्पेशल असं ना साखरेचा गाठीचा हार कसा बनलेला आहे नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आजचा माझा ना साखरेचा गाठीचा हाराचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.